नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया. देशासह महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला. निवडणुकीच्या निकालानं भाजपला बॅकफूटवर जावं लागलंय आणि आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपच्या याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं गेलंय. देगलूरमध्ये भाजप चारीमुंड्या चित झालं. बंगालमध्ये तृणमूलनं भाजपला उखडून फेकलं तर दादरामध्ये भाजप उमेदवाराला पराभूत करून शिवसेनेनं भगवा फडकवला. भाजपच्या या अधपतनाला स्वतः भाजप जबाबदार आहे अशी टोलेबाजी सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आलेली आहे. सामनामधून भाजपवर बोचरी टीका करण्यात आलेली आहे. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचं नाव न घेता पोस्टरवर त्यांचं चित्र न लावता शिवसेना जिंकली आणि देगलूरला मोदी मोदी करून सुद्धा भाजपला माती खावी लागली. दिवाळीत फटाके फुटू लागलेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा, नाहीतर हसे व्हायचे. दिवाळीचा सण आनंदानं उत्साहानं साजरा करावा असा विजय महाराष्ट्रानं मिळवलाय. महाराष्ट्राच्या विजयाचं दमदार पाऊल देश पातळीवर पडलंय. या पावलाखाली सर्व अमंगल अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र आणि जनतेची भरभराट होईल हीच शुभेच्छा. अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सामनाच्या अग्रलेखामध्ये लिहिलं गेलेलं आहे. फटाके फुटलेच आहेत. शिवसेनेची दिवाळी या मथळ्याखाली आजचा सामनाचा अग्रलेख. एक निवडणूक जिंकली म्हणून शिवसेना आता पंतप्रधान पदाची स्वप्न पाहायला लागल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय. तर आम्ही कोट कधीच शिवत नाही, तुमचे कोट लटकलेले आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. शिवसेनेने हुकुमशाहीबद्दल बोलावं म्हणजे दिवसा ढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतोय याचं वर्णन करण्यासारखं आहे. एक निवडणूक तुम्ही जिंकलात. संपूर्ण देशामध्ये तुम्ही आम्हाला मोठं आव्हान उभं केलंय. किंबहुना तुमच्या स्वप्नामध्ये पंतप्रधान बनण्याची स्वप्नही पडायला लागली आहेत. शपथविधीची रचनाही तुम्ही केली असेल. मंत्रिमंडळाचं वाटपही तुम्ही केलं असेल. राऊत साहेब त्या ठिकाणी कोट शिवून बसले असतील आणि या सगळ्यांच्या त्यांच्या स्वप्नरंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मी कधीच कोट शिवत नाही. कोट तुमचे लटकून पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही शिवसेनेनं एक लोकसभा जिंकली याचा आम्हाला आनंद आहे. तुमचं अख्खं केंद्रातलं मंत्रिमंडळ तिकडे उपस्थित होतं आमचा पराभव करण्यासाठी. रेल्वे मंत्री होते 6 दिवस. त्यानंतर गुजरातमधलं सगळं मंत्रिमंडळ होतं. स्मृती इराणी होते. अजून 4 केंद्रीय मंत्री होते. गृह मंत्रालय काम करत होतं. तरी तिथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या 50,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकल्या. याचा आनंद आहेच. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. भिवंडीतल्या एसटी बस स्थानकात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संप सुरू झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं ही मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी ही काळी दिवाळी असल्याचं सांगितलंय. दुसरीकडे रिक्षा चालकांनी भाववाढ करून लूट करत असल्यानं प्रवासी त्रस्त झालेत. वाशिममध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. तर बीड जिल्ह्यातही एसटीचं चाक पुन्हा एकदा थांबलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित स्वयंघोषित बेमुदत संप पुकारलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं तात्काळ शासनात विलीनीकरण करा ही प्रमुख मागणी घेऊन हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे. मुंबई हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना संप करायला मनाई केली आहे. हायकोर्टानं तातडीचा अंतरिम आदेश काढून ही मनाई केली आहे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्या संघटनांनी केलेल्या आहेत. एसटी महामंडळानं औद्योगिक न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. एसटी सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यानं औद्योगिक न्यायालयानं 29 ऑक्टोबरच्या आदेशानं
कर्मचाऱ्यांना संपावर जायला मनाई केली होती। तरीही संघटनांनी संपाची भूमिका घेतल्यानं महामंडळानं तातडीनं रिट याचिकेद्वारे हायकोर्टात धाव घेतली आहे। संपकरी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे हायकोर्टानं दणका दिला असंच म्हणावं लागेल। काही डेपोतले एसटी कर्मचारी कामगार संपावर गेलेले आहेत। राज्य सरकारमध्ये महामंडळाचं विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी कामगार आग्रही आहेत। मात्र ज्या ठिकाणी एसटी कर्मचारी आणि कामगार संप करतायत त्यांना एक प्रकारचा हा इशाराच आहे असं म्हणावं लागेल, कारण एसटी कर्मचाऱ्यांना संप करायला मुंबई हायकोर्टानं मनाई केलेली आहे। यानंतरची पुढची बातमी आपण पाहणार आहोत। भिवंडीतल्या एसटी बस स्थानकामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संप सुरू झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं ही मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ही काळी दिवाळी असल्याचं म्हटलंय। एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले, तर दुसरीकडे रिक्षा चालकांनी भाववाढ करून प्रवाशांची अक्षरशः लूट करत असल्याचं दृश्य आहे। त्यामुळे प्रवासी आता कमालीचे त्रस्त झालेले आहेत। दोन तास झाले बस पण नाही आहे, इथे आंदोलन करून बसले। रिक्षावाले भाडे वाढ होतात आहे। रिक्षावाले बोलतात आम्ही बोलतो 40 रुपये, ते बोलतात ना 60 रुपये असेल तर तुम्ही या, नाही तर यायचं नाही। तर आम्ही कुठे जायचं? आम्ही चालत जायचं का? कुठे जायचं तुम्ही सांगा? आम्ही जॉबला कसं काय जाणार? रात्री 12 वाजता, रात्री पण बस भेटत नाही, सकाळी पण बस भेटत नाही। ही दिवाळी आमची काळी दिवाळी आहे। जे आत्महत्या करतात ते सत्र थांबावं सरकारने, ह्याची लवकरात लवकर दक्षता घ्यावी आणि हा आंदोलन आमचं लवकरात लवकर संपवे सरकारने निर्णय घ्यावा आमच्या कर्मचाऱ्यांवरती। आणि एसटी कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे, शासन विलीनीकरण करून घेणे। आपण पाहतो आहोत कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडलेले आहेत। मात्र आपल्या मागण्यांवर कर्मचारी देखील ठाम आहेत, आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रणाली, एकीकडे एसटी कर्मचारी काही ठिकाणचे आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय, दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं या कर्मचाऱ्यांना संप करायला मनाई केलेली आहे। प्रणाली, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, आपण बघितलं तर मुंबई सह संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी एसटीचे कर्मचारी हे संपावर गेलेले आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या, जसं त्यांचा डीए वाढवण्यात यावा, त्यांचा HRA वाढवण्यात यावा आणि त्यांना सरकारी म्हणजे राज्य सरकारचे जे कर्मचारी आहे त्यांच्या धर्तीवर हे दिले जावं। खरं तर या मागण्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या आहे, परंतु आणखी एक प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची आहे, ती म्हणजे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केले जावे। या प्रमुख मागण्यांसाठी अनेक कर्मचारी जे आहेत ते संपावर आहेत। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 29 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना औद्योगिक न्यायालयानं संप करण्यास मनाई केलेली होती आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतोय आज दिवाळीचा दिवस आहे। आज संप मागे घेतला जावा किंवा जे लोक कामावर आलेले नाही आहेत त्यांनी कामावर यावं अशी विनंती काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेली होती। तरी सुद्धा अनेक कर्मचारी आजही डेपोमध्ये आलेले नाही। त्या पार्श्वभूमीवर एसटीनं हायकोर्टात धाव घेतली होती आणि हायकोर्टानं आता अंतरिम आदेश काढून या संपावर बंदी घातलेली आहे। संप करता येणार नाही असं सांगितलेलं आहे आणि या उपरही जर कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला तर मात्र या संपकऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तशा पद्धतीचा सुतोवाच कालच अनिल परब यांनी केलेला होता। त्यामुळे आता हे प्रकरण अजूनच चिघळायला लागलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। जिंकले बिलकुल प्रणाली, आणि एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप जरी सुरू असला तरी दुसरीकडे रिक्षा चालक प्रवाशांची भरमसाठ लूट करतायत। या संधीचा फायदा ते घेत असल्याचं देखील काही प्रवाशांनी आपल्याशी बोलताना सांगितलं होतं। नागरिकांचे हाल होत आहेत। दिवाळीचा सणाचा हा सगळा दिवस एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून नागरिक खरं तर जात असतात, अनेक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतात, त्यांचा खूप मोठा खोळंबा होतो यामुळे। प्रणाली, त्याबद्दल नेमकं काय सांगा?
अजिंक्य अगदी खरं आहे. आपण जर बघितलं तर तब्बल 2 वर्ष झाली आहेत. नागरिक म्हणजे कुणी असेल एकमेकांच्या घरी जाणं येणं टाळलं जात होतं कारण कोरोनाचा कालावधी हा. होता. तब्बल 2 वर्षानंतर हा पहिला सण आहे जो सर्वसामान्य पद्धतीनं साजरा केला जातो. हे लोक एकमेकांच्या घरी जात आहेत, नातेवाईकांकडे जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एसटी चे कर्मचारी संपावर जाणं हे सर्वसामान्य आणि विशेषतः गरीब वर्गातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्रासदायक आहे. एसटीचं भाडं कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटी बंद असल्यानं अशा प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे रिक्षा चालक जे आहेत ते मनमानी पैसे उकळत आहेत. दिवाळीचा कालावधी आहे, जाणं गरजेचं असतं एकमेकांकडे आणि अशा परिस्थितीत जी प्रवाशांची लूट होते त्यामुळे प्रवासी सुद्धा उद्विग्न झालेले आहेत. हे खरंच आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. बीड जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित स्वयंघोषित बेमुदत संप पुकारलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं तात्काळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं ही प्रमुख मागणी घेऊन हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे. आज सकाळपासून या संपाला सुरुवात झालेली असून जिल्ह्यातल्या बीड, परळी, माजलगाव, आष्टी, अंबाजोगाई, गेवराई, केज, वडवणी, धारूर, पाटोदा, शिरूर या सगळ्या तालुक्यातल्या डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये आता संप पुकारला गेल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. हे कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेलं आंदोलन आहे. हे काही कोणत्या संघटनेने किंवा त्यांनी केलेलं नाही आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रशासनाने पूर्ण तयारीनिशी केलेले आहे. पण कर्मचारी स्वतःच्या मतावर ठाम आहेत. हे आंदोलन मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही. 8 दिवस झालं महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी आंदोलन चालू आहे. ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तरीही शासनाला एक शब्द काढायला अजूनही वेळ भेटला नाहीये. काय अजूनही आमची दिवाळी साजरी व्हायची अशी शासनाची इच्छा असेल. काय इशारा असेल तुमचा आता? आमचा इशारा एकच आहे की आमचा संप तोपर्यंत मिटणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतःहून कुठलंही लेखी आश्वासन किंवा स्टेटमेंट देत नाहीत, निर्णय घेत नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय कुठलाही कर्मचारी कामावर जाणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खानला लिहिलेलं पत्र आता उघड झालेलं आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगात असताना हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं. आर्यन खानच्या अटक प्रकरणावरून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष भाजप आणि एनसीबीवर सातत्यानं टीका करत असताना राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिल्याचं उघड झालेलं आहे. राहुल गांधींनी गेल्या महिन्यात हे पत्र लिहिल्याचं आता समोर येत आहे. आर्यन खान तुरुंगात असताना राहुल गांधी यांनी शाहरुखला उद्देशून हे पत्र लिहिलेलं होतं. याबद्दलचीच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोनलाईनवरनं. तुषार, राहुल गांधींनी शाहरुख खानला पत्र लिहिलं होतं. आर्यन खान ज्या वेळेला जेलमध्ये होता त्यावेळेला हे पत्र लिहून एक प्रकारे संवेदना व्यक्त केली होती. कदाचित त्याबद्दल पाठिंबा दर्शवणारं हे पत्र असावं. काय नेमकं तुषार याबद्दल सांगता येऊ शकेल? होय, आपल्याला अजिंक्यची माहिती मिळते. त्या माहितीनुसार आर्यन खान जेव्हा तुरुंगामध्ये होता, आर्यन खानवरती 2 तारखेला कारवाई झाली होती आणि त्यांना 3 तारखेला आर्यन खान हा ऑर्थो तुरुंगामध्ये होता. त्यानंतर आर्यन खानला जेव्हा प्रथम सत्र न्यायालयामध्ये ठेवण्यात आलं, त्यानंतर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नाकारला. 2 वेळा जेव्हा आर्यन खानचे जामीन अर्ज नाकारण्यात आले होते, फेटाळण्यात आले होते, तेव्हा चहू बाजूंवरती आरोप प्रत्यारोप होत असताना काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींनी शाहरुख खानला पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये शाहरुख खानला नैतिकरित्या पाठबळ दिलं होतं आणि त्या ठिकाणी जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार देश तुमच्या संपूर्ण पाठीशी आहे आणि सत्याचा विजय होईल असं या पत्रामध्ये राहुल गांधींनी शाहरुख खान लिहिलं होतं. हे पत्र प्रामुख्याने जेव्हा आर्यन खानचा दुसऱ्यांदा सेशन कोर्टने जामीन अर्ज फेटाळला होता त्या दरम्यान राहुल गांधींनी पत्र लिहिलं होतं. कारण की जेव्हा आर्यन खान तुरुंगामध्ये होता तेव्हा शाहरुख खानला बॉलिवूड सेलिब्रिटी असतील, उद्योगपती असतील, राजकीय नेते असतील, हे प्रत्येक जण आपल्याला फोन करताना संवाद साधताना पाहायला मिळत होतं. मात्र त्यातलं एक मोठं राजकीय जे नाव समोर आलेलं आहे ते अर्थात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शाहरुख खानला पत्र लिहून संवेदना व्यक्त केलेल्या आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, जे सत्य आहे ते बाहेर येईल व सत्याचा विजय होईल असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आल्याचं आपल्याला माहिती मिळते. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.
राज्यामध्ये 3 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मुंबईच्या पवई IIT गेट समोर असलेल्या एका पडीक जागेमध्ये पहाटे 4च्या सुमारास भीषण आग लागलेली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर कचरा आहे, प्लास्टिक आणि बांबू देखील पडलेलं होतं. या सगळ्यामुळे ही आग काही वेळातच जोरदार भडकली. तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये भंगार गल्लीत भीषण आग लागली. या भागात भंगारची अनेक अनधिकृत दुकानं आहेत. तर तिसरी आगीची घटना वाशिममधली आहे. वाशिममध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलेलं आहे. या आगीमध्ये गोठ्यात असलेले लहान बैल, 7 शेळ्या आणि एक दुभती म्हैस यांचा मृत्यू झालाय. राज्यात 3 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्यात. मुंबईतल्या पवई IIT गेट समोर आग लागल्याची घटना घडली. दुसरीकडे अंबरनाथमधल्या भंगार गल्लीत काही दुकानांना आग लागलेली होती. तर वाशिममध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. राज्यातल्या 3 ठिकाणी आग लागण्याचं सत्र आपण बघितलं. पवई, अंबरनाथ आणि वाशिममधल्या या 3 घटना. पवईमध्ये IIT गेट समोर एका मोकळ्या पडीक जागेत आग लागलेली होती. त्यानंतर अंबरनाथ आणि वाशिममध्ये देखील अशाच आग लागण्याच्या घटना घडल्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होतीये. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवाळीच्या निमित्तानं फुलांची सुरेख आरास करण्यात आलेली आहे. फुलांच्या या सुरेख आरास केल्यामुळं विठू माऊलीचं साजिरं सुंदर रूप आणखी खुलून दिसतंय. दुसरीकडे दगडूशेठ हलवाई मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. यंदाच्या वर्षी खास आकाश कंदील आणि दिव्यांनी हे मंदिर उजळल्याचं दिसतंय. नाशिकमधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातही नरक चतुर्दशी साजरी करण्यात आली. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तींना तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान घालण्यात आलं. किल्ले सज्जनगडावर दिवाळीच्या पहिल्या पहाटे मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात किल्ले सज्जनगड परिसर दणाणून निघाला होता. किल्ले सज्जनगडावर पहाटेपासूनच दुर्गप्रेमी, शिवप्रेमी दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या मशाल उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. शिवाजी महाद्वार, समर्थ महाद्वार झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलेलं होतं. तसंच सज्जनगड पायरी मार्ग पणत्यांनी उजळून निघाला होता. दुर्गप्रेमी, समर्थ भक्त भाविकांनी या मशाल महोत्सवाला मोठी गर्दी केलेली होती. गडावरील महाद्वार, अंगलाई देवी मंदिर, पेठेतील मारुती मंदिर, श्रीधर कुटी, श्री समर्थ समाधी मंदिर अशी प्रदक्षिणा पूर्ण करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेला शिवरायांची वेशभूषा केलेले दुर्गप्रेमी, काही मावळे आकर्षणाचं केंद्रबिंदू होते. त्या कार्यक्रमाचं आयोजन परळी पंचक्रोशीतील शिवसमर्थ भक्त दुर्ग संवर्धक यांनी केलेलं होतं. गोव्यामध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची मिरवणूक काढत त्याचं दहन केलं जातं. इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भले मोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर चौकात नरकासुराचं दहन केलं जातं. 1 फुटापासून 80 फुटांपर्यंत हे मोठे नरकासूर असतात. नरकासूर दहन हा गोव्यात एक मोठा आकर्षणाचा भाग आहे. पहाटे नरकासुराचं दहन झालं की घरी येऊन अभ्यंग स्नान करून सर्वजण फराळाचा आस्वाद घेत असतात. उत्तर भारतात जसं दसऱ्याला रावण दहन केलं जात असतं, त्याच धर्तीवर गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं. दिवाळी आली की लक्ष्मी म्हणजेच केरसुणी विकायची आणि येईल त्या कमाईतून पोराबाळांना कपडे घ्यायचे. दिवसभर उन्हातान्हात बसल्यावर हाती 300-400 रुपये येतात.
पण त्यासाठी घरच्या लक्ष्मीलाच लक्ष्मी विकायला घराबाहेर पडावं लागतं, तेव्हा कुठे यांची दिवाळी साजरी होते। ही कथा आहे लक्ष्मी पूजनासाठी केरसुणीची विक्री करणाऱ्या महिला आणि पुरुष कारागिरांची। दिवाळीमध्ये लक्ष्मीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, सोलापूर इथून केरसुणी म्हणजे झाडू बनवण्यासाठी कच्चा माल येतो। लक्ष्मी विकून मिळेल त्या रोजगारावर दिवाळी साजरी करायची म्हणून सध्या देहुरोड येथील कुंचिकोर समाजाची लगबग सुरू आहे। शिंदोळ्याच्या फडापासून केरसुणी बनवली जाते। 3 महिन्यांपासून याची तयारी केली जाते। पिढ्यानपिढ्यांचा हा व्यवसाय आहे। दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला केरसुणीला मान असतो, त्यामुळे तिच्या विक्रीच्या कमाईतूनच कुंचिकोर समाजातील लोकांचं लक्ष्मी पूजन साजरं होतं। पण लक्ष्मी कमावण्यासाठी त्यांना दिवसभर घाम गाळावा लागतोय। व्यवसायावरती नाही मॅडम, या वर्षी काही एवढं नाही बाजार, या वर्षी बाजारच नाही। या वर्षी लॉकडाऊनमुळे ना काहीच नाही बाजार। धंद्याच्या म्हणल्यावर आमचे दिवसभर ते 12 महिना येत झाडू बिडू येच बनवतो। आमचे झाडू बनवले की आमचे पोट चालते। महाराष्ट्रात केरसुणी बनवणं ही एक परंपरा आहे, मात्र शिंदाड संकटात सापडलाय। शिंदाड म्हणजे वनस्पतीचा फड म्हणजेच पानं मिळवण्यासाठी या लोकांना भटकंती करावी लागते। काही शेतकऱ्यांच्या शेतीलगत शिंदाड वनस्पती आहे, त्या ठिकाणी ते फड विकत घेण्याची वेळच त्यांच्यावरती आली आहे। एक केरसुणी बनवण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात। पानं सुकवणं, त्याचे काटे सहन करत परिवारातील सर्वच जण अगदी पहाटेपासून कामाला सुरुवात करतात ते थेट रात्रीपर्यंत। लय कष्ट केल्यावरच थोडा मिळणार, त्याच्यात काय नाही मिळायला लागले आम्हाला। सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायला लागलं। थोडं कष्ट केलं तर कमी भावातच झाडू जात आहे। आम्हाला काय लाभ नाही, काय नाही त्याच्यात। सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत कष्ट करायचं। 200, 300, 400 पर्यंत मिळतं, तेवढंपर्यंत नाही मिळतं आम्हाला। दिवसभर काम केल्यावरच पोटासाठीच करतो तेवढं, आणि सकाळी 5 वाजता उठून बसलं तर संध्याकाळी 7 वाजतापर्यंत काम करतोय। तेवढ्या पद्धतीने आपल्या पोटासाठीच करतात ना सगळे। हे सकाळी एवढं आपले धंदा पाणीच बघतो होतं, तेवढं फायदा किती होतो पाहिजेच्या परीक्षेच नाही। आपले पोटा पाणीचं काय सकाळी उठलं तर तेवढं पोटा पाणी बागतात तेवढंच आपण करतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते। दिवाळीच्या तोंडावर केरसुणी विकत घेतली जाते, मात्र फ्लॅट संस्कृती आली तशी केरसुणीची जागा फुलझाडून घेतली आणि केरसुणी तयार करणाऱ्या कुंचिकोर महिलांच्या घरातील लक्ष्मीचा ओघ मात्र कमी झाला, हे तितकंच सत्य आहे। गणेश दुडप, न्यूज 18 लोकमत, मावळ। यंदा न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास असणार आहे। खमंग फराळासोबतच दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे। दुपारी 1:30 वाजता खमंग फराळाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल। दुपारी 2:30 वाजता सुरेल गाण्यांच्या मैफिलीचा तुम्ही आनंद घेऊ शकणार आहात। तर दुपारी 3:30 वाजता दीपोत्सवात रंगभूमीवरील खास जोडी प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी आपण खास गप्पा मारणार आहोत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।